तर काय बोलता बुट्टे हो, आज जायचं ना आपल्याला बैलपोळा पाहिले आणि निखिल भाऊ आणि मयूर भाऊ. तर मग पोचलो ना आम्ही बैलपोळ्या पाहिले. मग या बापूले थोडा लहानसा फुगा घेऊन दिला. मग आम्हाला बोर मारत होतो. मग आम्ही पोचलो घरी. आई वगैरे पूजा करत होती बैलाची. मग थोडा वेळ टाईमपास वगैरे केला. मग पोचलो ना आम्ही धुमाल पाहायला. मला तर माहीतच सण सिंधीचा बैलपोळा पण मावलच भरते आपल्या गावला. मग ह्या माणूस मस्त बैलावर बसून ट्रॉफी दाखवत होता. मग आपल्याला झालं पोर थोडं गेलो झुल्याकडं घुमाला. राकेश भाऊ दाखवत होता आपले पिवळे पिवळे जातं. आपल्या बुट्ट्याचं मन होतं ना झुल्यावर झुलायचं. मग गपकन काढले पैसे घेतली गपकन तिकीट. मग आपल्या मयूर भाऊले म्हणलं ते म्हणलं माझ्याकडं तिकीट. भरोसा नाही ना बुट्ट्याचा. मग तिकीट वगैरे घेऊन लागलो ना लाईनीत लागल्यावर मग पोचलो आम्ही झुल्यावर. आपल्या गँगचे बुट्टे म्हणे ना चल म्हणे कोणत्यावर बसायला नव्हतं. मग गेलो ना त्याच्यासोबत कोणत्यावर बसायला आपण. कोणत्यावर मावलंच राहते पोरांचा नाहीतरी. येत होते हरू 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 हरू. मग आपल्या गँग म्हणला आहे ना सगळ्यात मोठा फट्टू निखिल भाऊ. तर मग बघा ना त्याला कसा तो भेल्यासारखा करत होता. समोरचे पोरं पोरीगीत वगैरे त्याला पाहून हसत होते. मग थोडा वेळ मस्त झुलवलं भाऊ ना. झुलवल्यावर उतरल्यावर थोडा आपल्याला रिएक्शन पाहायचा गीत होता. मग गेलो ना उतरल्याबरोबर निखिल भाऊचा रिएक्शन पाहिले लवकर. म्हणे कधी भेटतो नको म्हणे पुढच्या जन्मात. मग गेलो आपण आकाश पाळण्यावर बसाले. इथं पण याची फाटूनच होती पूर्ण. मग वरतं पोचल्यावर निखिल भाऊ म्हणे मी पडतो का काय. मग चालू झाला ना आकाश पाळणा पण. मग भाऊची ॲक्टिंग पण चालू झाली. बिचारा त्या झुल्यावाल्याला पण शिवा दिल्या 2-3. मग झुल्यावाला भाऊ म्हणे जेवढे पैसे दिले आता तेवढंच झुला म्हणे. मग उतरलो ना आम्ही गप 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 गप. मग उतरल्यावर आपल्याला दिसली होती आपली ताई समीक्षा ताई. ते पण हसत होती निखिलवर. मग गेलो ना मन झालं ब्रेक डान्सवर घेत. आम्ही ब्रेक डान्सवर तिकीट वगैरे काढून मला वाटत होतो बोर. कारण का हरू घेत होतो तुझीला 2-3 फुगे फोडले भाऊनं कार 98 ना. मग झालं सगळं. मग निघालो ना आम्ही आमच्या घराच्या रस्त्यानं. बस एवढाच मग आजच्यासाठी.